श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी बनवणार आहे एकदम छान असे चटपटीत कांदा पोहे. तर तुम्ही म्हणाल की कांदा पोहे काय रेसिपी सगळ्यांनाच येते, काय दाखवत आहे? तर माझी पद्धत वेगळी आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मार्केटमध्ये भरपूर हिरवा वाटाणा आला आहे थंडीच्या दिवसात भरपूर, आणि खायला पण खूप छान लागतो. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा हिरवा वाटाणा घेतलाय मी थोडासा, आणि 2 बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, जिरी मोहरी, हळद, अर्धा चमचा साखर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कढीपत्ता, अर्धा चिरलेला लिंबू आणि चवीनुसार मीठ. तर तुम्ही म्हणाला वाटाणा का घेतलाय? तर वाटाणा घालण्याचं कारण की खूप छान पोहे होतात. तुम्ही करून बघा या पद्धतीने, आणि नक्की करून बघा. मला नक्की तुम्ही थँक्यू म्हणाल की छान रेसिपी दाखवली पोह्याची म्हणून. खूप खूप छान लागतं खायला वाटाणा घातल्यानंतर. पोहे आहेत तोपर्यंत काय, थंडी दिवसात आहेत वाटाणे बाबा, तर कोणत्या ना कोणत्या भाजीत घालायचे आणि खायचे, खूप छान लागतात. तर मी आता सुरुवात करते तुम्हाला रेसिपी दाखवायला. तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये टाकणार आहे तेल. पोहेला जरा तेल जास्त टाकायचं, थोडंसं, एकदम जास्त पण नाही टाकायचं, पण टाकायचं, कारण आपल्याला भरपूर वाटाणा कांदा सगळं फ्राय करून घ्यायचंय. हे मी टाकले 3 पळ्या तेल. तर मी तुम्हाला विसरले होते, स्किप झाला माझ्याकडून शेंगदाणे दाखवायचे. तर मी आता पहिल्यांदा शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेणार आहे, कारण आपण कच्चे शेंगदाणे टाकले ना ते चांगले नाही लागत पोहे, त्याच्यामुळे थोडे शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे मी. नॉर्मल घ्यायचे, जास्त करपवायचे नाही, नॉर्मल. हे पा शेंगदाणे आपले चांगले फ्राय झालेले आहेत, तर आपण ते काढून घेणार आहे. आता काढून घेते मी. तर शेंगदाणे काढून घेतलेत मी. तर आता याच्यामध्ये टाकायचं जिरे आणि मोहरी, छान तडतडून द्यायचे जिरे मोहरी. हे पा छान असे तडतडले. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपण बारीक चिरलेला कांदा. हे पा बघू शकता कांदा थोडा लाल झालेला आहे. मग आपण टाकायचं याच्यामध्ये वाटाणा, कारण वाटाणा पण आपल्याला आहे फक्त हिरवा वाटाणा आहे, त्याच्यामुळे पण तेलात फ्राय करायचा चांगला, म्हणजे खायला चांगला लागतो, दाताखाली छान लागतो. याला पण चांगलं 2 मिनिटं परतून घ्यायचं आपण. वाटाणा छान फ्राय झालाय, तर आता आपण टाकून घ्यायचं त्यामध्ये कढीपत्ता. कढीपत्ता हिरवी मिरची सोबतच टाकायची फ्राय करायला. टोमॅटो सगळ्यात लास्ट टाकायचा, तर टोमॅटो अगोदर टाकलं तर ह्या वस्तू ज्या आहेत त्या फ्राय होत नाही, त्याच्यामुळे टोमॅटो सगळ्यात जास्त लास्ट टाकायचं. तर हे आपण 2 मिनिटं परतून घेऊ. तर त्या सगळ्या वस्तू परतल्यात, चांगल्या मस्त भाजल्यात. आता आपण टाकायचं टोमॅटो त्याच्यामध्ये. हळद पण टाकून घ्यायची, आणि चवीनुसार जे मीठ ठेवलंय ते मीठ पण टाकायचं, म्हणजे टोमॅटो लगेच असं विरघळून त्या तेलात. आणि आपण जे लिंबू अर्धा घेतलं होतं ते लिंबू पिळायचं. रस किती आहे बघा लिंबात, अर्धा लिंबू. पोहे एवढे छान आणि टेस्टी लागतात ना, करून बघा तुम्ही, खूप छान टेस्ट लागते पोह्याची, एकदम टेस्टी बनतात. आणि थोडेस साखर, साखर का टाकायची, तर तिखट आणि नॉर्मली गोड फ्लेवर एकदम छान लागतं पोह्यात. नॉर्मली गोड फ्लेवर, कारण आपण हिरवी मिरची वगैरे घालते ना, नॉर्मली गोड टाकायचं. खूप खूप छान लागतं खायला, एकदम मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा असं. आता हे परतून झालंय, आपण टाकणार याच्यामध्ये पोहे. तर आता आपण पोहे टाकून घेऊया, आणि हलवायचं याला छान मस्त, याला मिक्स करून घ्यायचं. हे पहा रंग किती छान येतो बघा पोह्याचा. हे पहा कसा आला. तर मी याला छान असं हलवून घेते.
हे पहा पोह्यांना कलर किती छान आलाय बघा. पूर्ण मी हलवून घेतले, मिक्स केले चांगलं. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपण जे तेलामध्ये शेंगदाणे घेतले होते फ्राय करून, ते शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हलवून घ्यायचं याला चांगलं मस्त. तर आपले झाले पोहे तयार. तर कशी रेसिपी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा. व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा मला की कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी पोहे बनवायची. तर एकदम छान कलर आलेला आहे आणि खायला पण एकदम छान लागतात. तर नक्की नक्की अशा पद्धतीने करून बघा. श्री स्वामी समर्थ.